नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी स्थानांतरित आरोपी विरोधातील कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे। शहर व ग्रामीण हद्दीत प्रवेशबंदी असतानाही तो परिसरात फिरताना आढळून आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। बजाज नगर पोलिसांना स्थानांतरित आरोपी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती। तपासासाठी गेलेल्या पोलिसांनी पाहताच आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याच्यावर 2 वर्षाची स्थानांतरित कारवाई असल्याचे समोर आले। आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून भाजप आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस विधायक नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। फुके यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोडे यांच्यावर दबाव टाकून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आणि काँग्रेसने नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा दिला। तसेच काँग्रेस दलित विरोधी राजकारण करत असल्याचाही आरोप फुके यांनी केलाय। दरम्यान या आरोपांवर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। नागपूरच्या बजाज नगर येथील RS मुंडले महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील वादाचे रूपांतरण मारहाणीत झाले। या घटनेत एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। महाविद्यालयातील जुना वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही युवकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। जे युवक छात्रच होते। पेचकस, काठी आणि इतर वस्तूंनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले। जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत। नागपूरच्या सतरंजीपुरा झोनमध्ये गरीब नागरिक आणि लघु उद्योग चालकांकडून कथित अवैध वसुली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी नगरसेविका आभा पांडे यांनी प्रशासनाकडून तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे। काही मनपा कर्मचारी आणि समाजकंटकाच्या संगनमताने झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना नोटिसांची भीती दाखवून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक ठिकाणी अवैध वसुलीचे रॅकेट सुरू असल्याचाही दावा करण्यात आलाय। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।